यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष अपहरण आणि मारहाण प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याची माहिती आहे। श्रीरामपूर शहरातील शिवप्रेमी चंदू आगे आणि साथीदारांनी मारहाण केल्याचा दावा केला जातोय, तर अपहरण केला नसल्याचा दावाही या आरोपींनी केलाय। कोणताही गुन्हा दाखल करा, जामीन घेणार नाही असं ते म्हणतायत। चंदू आगे याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। काल रात्री प्रभागामध्ये सचिन गुजर यांनी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर आपण मारहाण केल्याचं या आरोपींचं म्हणणं आहे। शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दामून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे। याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो, रनिंगला जात असतो। बेलापूर रोड येथे जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला, तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का रे का करतो? तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला। त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला। मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी, आणि मग तो तिथून निघून गेला आणि मी माझं निघून आलो तिथं। कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सहन होणार नाही। आम्ही एक हिंदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत, आम्ही शिवप्रहार संघटना श्रीरामपुरात चालवतो, आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही एवढंच। आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही। आणि किडनॅपिंग केलं असं ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले, हे चुकीचं आहे। मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच, मी खोटं बोलणार नाही। जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात। आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा, मी जामीन सुद्धा घेणार नाही।